हा पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर नेमका कसा पडणार आहे, तर सुरुवातीला काय होणार आहे 13 सप्टेंबरला म्हणजे इकडं तेलंगणाकडे पाऊस सुरू होणार आहे। 13 सप्टेंबरला तेलंगणा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार। म्हणजे सांगायचं झालं तर 13 तारखेला पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे। त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार 13 सप्टेंबरच्या रात्रीच्याला परत पश्चिमी विदर्भाकडे येणार आहे। मग पश्चिम विदर्भाकडे तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 13 तारखेच्या रात्रीपासून ते 18 तारखेच्या दरम्यान परत ह्या इकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे। त्याच्यानंतर ते नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे म्हणजे 13 ते 18च्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर काय होणार आहे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तिकडे पण पश्चिम महाराष्ट्राकडे काय होणार आहे 13 तारखेच्या रात्रीच्याला म्हणजे काही ठिकाणी 14ला पाऊस सुरू आहे। म्हणजे 13 तारखेला रात्रीच्याला काय होणार पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार आहे 14 सप्टेंबरला पाऊस होणार आहे। नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार 14 ते 18च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण सांगायचं झालं तर 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर तर जास्त पाऊस कोणत्या पट्ट्यात कोणत्या जिल्ह्याला होणार आहे सुरुवातीला सांगतो तेलंगणाकडे खूप पडणार आहे। तेलंगणाकडे जास्त पडत असल्यामुळे नांदेडला जास्त पडणार आहे। नांदेड त्याच्यानंतर काय होणार नांदेडच्या बाजूला लातूर जिल्हा आहे म्हणून लातूर जिल्ह्याला देखील जास्त पाऊस पडणार आहे। लातूर जिल्ह्याच्या बाजूला धाराशिव जिल्हा आहे म्हणून धाराशिवला जास्त पडणार आहे। धाराशिवच्या बाजूला सोलापूर जिल्हा म्हणून तिकडे देखील पडणार आहे। त्याच्यानंतर काय होणार आहे इकडे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे। हे पाऊस पुन्हा बीड जिल्ह्यात पडणार आहे। त्याच्यानंतर हे पाऊस अहिल्यानगर कडे जाणार आहे। त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील पडणार आहे। त्याच्यानंतर हे पाऊस सांगायचं झालं तर परत काय होणार आहे इकडं नाशिककडे जाणार आहे। पुन्हा नाशिककडे देखील खूप पाऊस पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यामध्ये असाच पाऊस काय होणार आहे आता हे सगळ्यात महत्त्वाचं हे परतीचा पाऊस आहे। परतीचा पाऊस असा असतो की ज्या भागात अद्यापही पडला नाही त्या भागाला मात्र जीवदान ठरलेला पाऊस राहतो।